दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी भारतीय कामगार सेनेची कार्यकारिणी सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेत भारतीय कामगार सेना अध्यक्ष तसेच शिवसेना खासदार अरविंद सावंत यांना संसद रत्न पुरस्कार मिळाला। या निमित्त शिवसेनेचे माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते या सभेत जोरदार सत्कार करण्यात आला। यावेळी भारतीय कामगार सेना सरचिटणीस सचिन अहिर, कार्याध्यक्ष अजित साळवी, सरचिटणीस आमदार मनोज जामसुदकर, उपाध्यक्ष विनोद घोसाळकर, गुरुनाथ खोत, संयुक्त सरचिटणीस संजय शंकर कदम, दिलीप जाधव, प्रभाकर मते पाटील तसेच भारतीय कामगार सेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते। सर्व शिवसैनिकांचा मास आहे आणि आज भारतीय कामगार सेनेचा आता तुमचा जो आजचा कार्यकारिणी बैठक आहे, या इतक्या वर्षांनी आपण त्याही ताकदीने उभे राहतो। ताकद देणारे आज तुम्ही जर पाहिलं, ताकद देणारे दत्ताजी साळवी यांची त्यांनी नजर जरी बघितली ते दत्ताजी साळवी शिवसेना कामकाज सुरुवात करतोय। सभेचं पुढचं कामकाज सुरुवात करण्यापूर्वी आपली जी सभा 9 एप्रिल 2025 रोजी झाली होती त्याचं इतिवृत्त वाचन मी थोडक्यात वाचतोय। कमांडर स्वर्गीय दत्ताजी साळवी यांना नतमस्तक। आज या ठिकाणी भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांच्या मीटिंगच्या संदर्भातून शिवसेना नेते, शिवसेनेचे खासदार ज्यांना नुकतंच संसद रत्न दत्ताजी साळवी यांना अभिवादन करू। आजच्या या भारतीय कामगार सेनेच्या कार्यकारिणी सभेचे अध्यक्ष, माजी मंत्री, माजी महापौर, शिवसेनेचे नेते, पक्षाचे नेते, आपल्या सर्वांना ज्येष्ठ आदरणीय दिवाकर रावते साहेब, भारतीय कामगार सेनेचे धरणीचे आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख माननीय अध्यक्ष आदरणीय खासदार अरविंदभाई सावंत साहेब, अजित साळवी साहेब, आमदार, सर्व मंचावर सर्व उपाध्यक्ष, विभाग प्रमुख, आदरणीय व्यासपीठ उपस्थित असलेले तमाम कार्यकर्ते, कार्यकारिणीतील सर्व संघटनेचे पदाधिकारी, पदवी मानून करू। आजच्या या सभेमध्ये आपल्या सगळ्यांना कदाचित माहितीच आहे सगळ्यांना की मागच्या 26 जुलै 2025 रोजी या संसद रत्न पुरस्कारापूर्वी काही घटनांनी सावंत साहेबांबद्दल गौरव करतात। मी एवढंच सांगेन की भारतीय कामगार सेनेची स्थापना 68 साली झाली। त्या स्थापनेच्या वेळी संस्थापक अध्यक्ष कमांडर